IB7 न्यूज चॅनलवर महाचर्चा सत्र, मराठा आरक्षणासंदर्भात विविध विषयावर महाचर्चा सत्र। ब्रेक नंतर आपलं स्वागत। मराठा आरक्षण आणि इतर विषयाला घेऊन चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षण दुसरा प्रश्न आहे, संवैधानिक मार्ग की असंवैधानिक दबाव तंत्र। कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे लाखोच्या संख्येने मोर्चे अगोदर निघालेले आहेत आणि आता पूर्ण मुंबई जाम झाली होती मराठा आरक्षणासंदर्भात। अनेक यावर वेगवेगळे लोक आपले मत व्यक्त करत आहेत, समाज माध्यमावर सुद्धा या संदर्भातले मत व्यक्त करत आहेत। तर तो प्रश्न आम्ही घेतला आहे की हे संवैधानिक मार्ग आहे की असंवैधानिक दबाव तंत्र, याचा वापर करून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे। काय म्हणा ओबीसी मराठा आरक्षणाची मागणी आज जी होते आहे ही एक प्रकारे दबाव तंत्राचा प्रयोग आहे। कारण ओबीसी हा जो प्रवर्ग निर्माण झालेला आहे हा इतर मागासवर्गीय ज्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा निर्माण होतो तो समाज ओबीसीमध्ये येतो। परंतु मराठा समाज हा सुरुवातपासून मागासलेपणा हा सामाजिक मागासलेपणा त्या समाजाचा नाही, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा असेल आणि त्यासाठी त्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे। त्यासाठी कुणाचंही दुमत नाहीये। त्याकरता ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून 10% आरक्षण त्यांना मिळाले। परंतु एवढं मिळाल्यानंतरही परत ओबीसी मधूनच आरक्षण हा दबाव तंत्र, ओबीसी मधूनच आरक्षण आहे हा दबाव तंत्राचा प्रकार आहे। कारण हा जो मराठा समाज आहे किंवा जे आरक्षण मागतायत हे सामाजिक, यांच्यावर सामाजिक असं काही झालेलं नाही, सामाजिक मागास नाही। काय म्हणा दोन विषय आहेत। कायदे सरांनी म्हटल्याप्रमाणे एक लक्षात ठेवा, एक गायकवाड अहवाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि गायकवाड जी कमिटी आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा हे मागासवर्गीय आहे। त्यामध्ये त्यांनी सगळे डिटेलिंग केलेलं आहे, ते डिटेल आपल्याकडे आहे सगळं। मग मराठा सरळ मागासवर्गीय, सर्व मागासवर्गीय आहे, मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं का मानू नये सांगतो तुम्हाला। आणि नंतर दुसरा जो मुद्दा निघाला ईडब्ल्यूएसचा, तर ईडब्ल्यूएस 50% 52% बसत नाही। मुळात 180 जातीच्या 3000 जाती कशा झाल्या कोणाला माहिती नाही, म्हणून त्या इंदिरा सहानीच्या त्यांच्या त्या ज्यांनी हायकोर्टात अपील दाखल केली त्याच्यानंतर त्यांनी 50% पर्यंत आरक्षण द्यावं, यावर आरक्षण देऊ नये म्हणून आम्ही ईडब्ल्यूएस कधी मागितलंच नाही। मग आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ओबीसीने ज्यांना वाटते की ईडब्ल्यूएस मराठांनी घेतलेलं आहे तर त्या ओबीसीने ईडब्ल्यूचं आरक्षण घ्यावं। आम्ही आहेच 50%, तुम्ही ओबीसी मधून आरक्षण मागताय। ओबीसीचे ऑलरेडी 52% लोक त्यांची हे पर्सेंटेज आहे 52% आणि आरक्षण 27%। कसं आणखी तुमचं जर त्यात वाढ झाली तर तो सरकारचा विषय आहे, सरकारने तरतूद करावी आणि संविधानिक मार्गानेच करावी। तुम्ही मराठ्यांचे मोर्चे बघितले असतील, आता हे जे आरक्षण झालं, हा जे मोठं आंदोलन झालं, हे आंदोलन आपण जर पकडलं, या अगोदर 52 मोर्चे काढले आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघाले। त्या मोर्चाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे आणि अत्यंत संवेदनशील आणि संविधानिक मार्गाने, म्हणजे मोर्चा काढल्यानंतर मोर्चामागे एक साधं फतं सुद्धा ठेवलं नाही। यात सरकारचं फेल्युअर असेल म्हणून काही ठिकाणी काही गोष्टी झाल्या असतील, पण मराठ्यांच्या आरक्षणाला सरकारचं काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील, त्यांचं काही फेल्युअर असेल म्हणून आरक्षण। सरकारचं चुकीचं काहीतरी गोष्टी आहेत, फेल्युअर आहे। भाजपचे आमच्यासोबत कार्यकर्ते आहेत, विशेषतः म्हणजे जबाबदार व्यक्ती आहेत, सरकारवर आरोप केला आहे। सरकारच्या फेल्युअरचा कुठला मुद्दा आपण धरू शकत नाही। कारण कसं आहे, मराठा आरक्षण हे आज अस्तित्वात आलेला विषय नाही आहे। याच्या आधी सुद्धा मराठा समाजातील मातब्बर नेते जे असतील अण्णासाहेब पाटील यांनी स्वतः आरक्षणासाठी स्वतःच्या मस्तकात गोळी घालून त्या ठिकाणी शहीद झालेले आहे। त्याच्यामुळे आपण तत्कालीन सरकारचं ते फेल्युअर म्हणू शकत नाही। ही एक संविधानिक पद्धतीने एखाद्या समाज घटकाची मागणी आहे की त्यांना ते आरक्षण भेटलं पाहिजे आणि ते संविधानिक पद्धतीने मागत असताना ते शांततेच्या मार्गाने मागत आहे। त्या ठिकाणी हरियाणातील जाट समाज असेल किंवा राजस्थानमधील गुजर समाज असेल, त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या रेल्वेची तोडतोड वगैरे त्यांनी केलेली नाही आणि तशा प्रकारे त्यांना सरकारने सुद्धा उद्विग्न केलं नाही की त्यांच्या मागण्या घेऊन त्यांच्यासोबत जे संविधानाचा बेस आहे संवाद, त्या संवादाच्या माध्यमातूनच शासन हे समोर जात आहे आणि प्रत्येक शासनाने ते तसं धोरण स्वीकारलेलं आहे। परंतु काही संविधानिक बाबी असतील, त्या बाबीनुसार आरक्षण भेटण्यास कुठेतरी व्यत्यय येत आहे, ते सर्वानुमते सोडवले गेलं पाहिजे आणि तोच एक मेन बेस संविधानाचा राहणार आहे। जरी आरक्षण हे आमचे मित्र जे आहेत मारोडे साहेब यांनी जे म्हटलं आहे की शासनाचं सरकारचं काहीतरी यामध्ये आहे, ओबीसी आरक्षण बचाव समिती जे आहेत, जरी आपण बीजेपीशी संबंधित नसाल तरी काय वाटते की हा जो आता GR झाला आहे, हा GR देवेंद्र फडणवीस सरकार यांनी त्यांच्या त्या पक्षाच्या माध्यमातून काढलाय आणि मराठ्यांना न्याय दिलाय? मॅडम आता 2 सप्टेंबरला
जो GR काढलेला आहे हा GR नाही म्हणता येत, त्याला महाराष्ट्रातली एक अधिसूचना म्हणता येईल. आणि कुठल्याही जातीला आरक्षण देणे हे राज्याचं काम नाही. कुठल्याही जातीला आरक्षण देण्याचं काम राज्य सरकार करू शकत नाही. त्याकरता लोकसभेची त्याला मंजुरात पाहिजे आणि त्या माध्यमातून ते करता येईल. त्यांना जो GR म्हणतात, जो GR 2 तारखेला काढलेला आहे, त्या GR मध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत का निजामचं जे हैदराबादचं जे गॅझेट आहे त्या गॅझेटमधून त्यांना आरक्षण मिळेल. वास्तविक पाहता हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदीमध्ये OBC लिहिलेलं आहे त्यांना आरक्षण मिळणे हा क्रमप्राप्त आहे. OBC जो शब्द तिथे येईल त्याला तर आरक्षण मिळणारच आहे. म्हणून फक्त जे मराठा आहे, जे मराठा आणि पाटील हा जो शब्द तिथे लागू होतो त्याच्या नावासमोर कुणबी हा शब्द नाही आहे. तर मग त्या कुणबी हा शब्द जर तिथं नाही तर त्यांना आरक्षण लागूच होऊ शकत नाही. त्यामुळे हा जो एक GR काढलेला आहे हा फक्त त्यांच्या समाधानासाठी काढलेलं एक परिपत्रक आहे, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. हा जो GR आहे हे एक परिपत्रक आहे. आपण त्यात विचार आहोत. आमच्यासोबत आहेत बारा बलुतेदार महासंघाचे. जे मराठा आरक्षण आहे हा संवैधानिक मार्ग आहे की असंवैधानिक दबाव? दोन्ही प्रकारे आपण मुद्द्यामध्ये जाऊया. मराठा समाजाने जे मोर्चे काढले ते अत्यंत शिस्तप्रिय आश्वासन झाले. मुंबईचा जो प्रकार होता हा एक ट्रॅप होता. सरकारने आमंत्रित केलेला ट्रॅप. सरकारने मराठ्यांना मुद्दाम मुंबईत बोलावलं आणि त्यांना ट्रॅप केलं. आणि बऱ्याचशा पत्रकारांनी तिथं सांगितलं होतं की आंदोलन तुमच्या हातात राहणार म्हणजे राणीला सांगितलं होतं आणि ते तसंच झालं. आणि शेवटी गावखेड्यातला तरुण होता, शिस्त राहिली नाही, त्यांची संख्या खूप होती. सरकारला जी अपेक्षा होती त्यातली खूप मोठी संख्या झाली. त्यामुळे तो दबाव किंवा आपण मुंबई बंद पाडू आणि मुंबई बंद पाडल्यावर आपल्याला दिली. आणि ज्याप्रमाणे सांगितलं की राज्य सरकारच्या हातात काहीच नसतं. राज्य सरकार परिपत्रक काढतं, ते मागास आयोगाच्या समोर जाईल आणि ते लोकसभेत पास होईल, तरच ते त्याच्यामध्ये संविधानिक मार्गाने प्रत्येकाला हक्क दिला. संविधानावर आपण चर्चा केली तर प्रत्येकाने आपला हक्क मागितला पाहिजे. मुळात महाराष्ट्राची आपण जर हात केली तर विदर्भ ज्यावेळेस होतात डॉक्टर पंजाबराव देशमुख इथं विदर्भामध्ये कोणीच मराठा राहिला नाही. साधारणतः माझ्या माहितीकडून 99% लोक सगळे कुणबी सर्टिफिकेट घेऊन आहेत. हे मराठा 99% लोक कुणबीचं सर्टिफिकेट घेऊन आहेत. मात्र मग जेव्हा मराठवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठ्यांसाठी हे आंदोलन आरक्षणासाठी उभं राहते, मग ह्या OBC जे आपण सांगताय की सर्व विदर्भातले OBC कुणबी सर्टिफिकेट घेऊन आहे, मग या लोकांनी त्यांचं समर्थन करतं. तो कसं असतं एक सामाजिक एक दबाव आणि समाजात आपल्या वऱ्हाडी भाषेत जर सांगायचं म्हटलं तर जातीसोबत माती नाही किंवा त्या लोकांना न्याय भेटावा म्हणून असं समजलं. आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पण पाण्याची व्यवस्था केली. ज्यावेळेस संवेदनेत चालू होतो तर आमच्या लोकांनी सुद्धा पाण्याची व्यवस्था वगैरे केली. तो भाग असा नाही किंवा त्यांना आपल्या लोक काहीतरी मागणी मागत आहेत आणि ते पास झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्या लोकांनी त्यांना समर्थन दिलं. विदर्भातले जे मोर्चे निघाले त्यात मराठा हा विषय होता. ऑलरेडी कुणबी सर्व जे OBC घेतात आहेत सर्व फायदे OBC घेतात. फक्त मराठा त्या काळातल्या मराठवाड्यातले जे मराठा म्हणतात त्या लोकांनी नाकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना विचारलं होतं की तुम्हाला OBC मध्ये चालेल काय. आता जसं तुम्ही हैदराबाद गॅझेटचा विषय दिला त्यावेळेस फॅक्टर्स होते. OBC SC ST हा विषय होता. त्यावेळेस संविधानिक जो विषय होते तेव्हा या परिसरामध्ये आता तुम्हाला सांगतो हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये लिहिलेलं आहे किंवा समथिंग एक गाव आहे, त्या गावामध्ये कुणबी करणारा लोकवस्ती किती आणि सैन्यामध्ये भरती किती होती आणि अलुतो आणि बलुतो. त्यावेळेस जातीवरनं जी उतरंड आहे जातीची ती उतरंड नव्हती. उतरंड ते नंतर तयार झाली. त्याच्यामुळं मराठा समाजाला ट्रॅप करण्यात आलं आणि ते ट्रॅपमध्ये फसले. आणि मग कोर्टाच्या ऐकून सरकारने काहीच नाही म्हटलं. कोर्टाच्या दबावाला जरांना म्हणजे मार्ग कसा बदललाय. कोणकर साहेब म्हणतात की संवैधानिक मार्ग बी आहे आणि असंवैध दबाव तर आपण कशा पद्धतीनं त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. आरक्षण हा आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये तरतूद केली, इथल्या मागासवर्गीयांना, इथल्या OBC बांधवांना, STंना, आदिवासींना ज्यावेळेस आरक्षण द्यायला गेलं त्यावेळेस हे काही गरीब वाटवण्यासाठी दिलं नाही, परंतु ज्या पद्धतीने त्यांचं त्यावेळेचं जीवनमान होतं
की आदिवासी आणि मागासवर्गीय लोक अत्यंत खालच्या दर्जाचं जीवन जगत होते आणि या देशातला काही वर्ग हा उच्च दर्जाचा जीवन जगत होता आणि शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा हा मागासवर्गीय खूप खालच्या स्तरावर होता. म्हणून या लोकांना त्यांच्या बरोबरीत आणणे हा आरक्षणाचा मुख्य उद्देश होता. आरक्षण म्हणजे काही फार तुम्हाला खिलाफत नाही किंवा तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग नाही, परंतु जी वर्णव्यवस्था होती त्यावेळेस बाबासाहेबांना वाटत होतं की जे उच्चवर्णीय आहे त्या ठिकाणी हा मागासलेला वर्ग कशा पद्धतीने पोहोचेल तो या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचा स्तर वाढेल. म्हणून हे आरक्षण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी बांधवांना, मागासवर्गीयांना आणि इथल्या आदिवासी बांधवांना त्यावेळेस दिले. आरक्षणाबद्दल वारंवार मराठ्यांवर आरोप होतात हे आता कावर मागतात. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये 10% जर मराठा सोडले तर 90% मराठ्यांचं आर्थिक बघा ते 90% मराठ्यांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. आपल्या विदर्भातला विचार केला तर ही गोष्ट बरोबर आहे. ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्राचा विषय करतोय. पूर्ण महाराष्ट्राचा जरी विचार केला, विदर्भामध्ये तर 90% मराठा ओबीसी मध्ये आहेत, प्लस असतील ऑलरेडी आहे. त्यामुळे त्यांना याची काही आवश्यकता नाही आहे. परंतु उर्वरित जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र आणि बीड आणि औरंगाबाद वगैरे त्या भागामध्ये त्यातला काही मराठा समाज हा या आरक्षणापासून वंचित. वास्तविक पाहता आरक्षण हा शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या लागू असायला पाहिजे. त्याकरता महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षीपासून EWS आहे. तुम्ही म्हणता आर्थिक दृष्ट्या लागू व्हायला पाहिजे, पण मग पहिले आपण तेच म्हटलं की हे काही गरीब हटाव मोहीम नाही ना. नाही, गरिबी हटावचा हा प्रश्नच नाही ना. जो वर्ग आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे हे मुद्दे अगोदर होऊन गेले, पण त्याला कोणी दुजारा दिलंच नाही. कशा बाबतीत? आर्थिक विषयाला घेऊन आरक्षण जो मुद्दा या अगोदर येऊन गेला, म्हणजे इथं नाही पण मात्र समाज माध्यमावर येऊन गेला तेव्हा त्याला कोणी दुजारा दिला नाही. पण आर्थिक निकषावर जोपर्यंत आरक्षण हा विषय संपूर्णपणे चर्चेला येत नाही तोपर्यंत त्या विषयाची गंभीरता लोकांच्या लक्षात येते. आणि जेव्हा ती गंभीरता लक्षात येते तेव्हा मात्र सगळे बारीक सारीक त्यातल्या गोष्टी बाहेर आहेत. सर्वात महत्वाचं राजकारण हे शिक्षणाच्या बाबतीत पाहिजे. जी बेरोजगारी आहे ना, ती बेरोजगारी दूर करण्याकरता आरक्षण हा विषय लोकांना माहिती आहे. या व्यतिरिक्त आरक्षण कशाला पाहिजे निम्मे जनतेला तर माहीतच नाहीये. त्यानंतरची जी दुसरी जनता आहे, सेकंड जनरेशन आहे, त्यांना आर्थिक आरक्षण माहीत पाहिजे. आणि त्याच्यावरचं जे फुल एज्युकेटेड आणि सुधारित जो वर्ग आहे ना त्यांना राजकीय आरक्षण पाहिजे. आरक्षणाचे जे 3% आहेत यापैकी मूळ आरक्षण हा शब्द फक्त शैक्षणिकसाठी बस एवढंच समाजाला माहित आहे. या व्यतिरिक्त समाजासाठी माहितीच नाही. आरक्षण हे शैक्षणिकसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी पाहिजे असं म्हणताय. तुम्हाला काय वाटतं? आरक्षण कशासाठी पाहिजे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आरक्षण जे आहे म्हणजे याला आरक्षण भेटलं म्हणून मला आरक्षण पाहिजे असं याच्यामधून दिसतं. मात्र तसं नाही. आरक्षणाची गरज कोणाला आहे ते त्याच्या आर्थिक दुर्बल घटक जो आहे त्याच्यानुसार. परंतु जे संविधानिक आजवरती जे लागू आहे त्याच्यामध्ये सर्वांना समानता आहे आणि त्याच्यामधून कोणी सुटलेलं असं दिसत नाही संविधानिक. मात्र परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या जे संघटना आहेत, मोर्चे आहेत, हे आरक्षण मागतात. म्हणजे या आरक्षणामधून लोकांचा असं एक काही मला असं वाटतं की हा काही गैरसमज आहे काही लोकांचा की आरक्षण भेटलं म्हणजे आपण कुठे करतो. तसं एक छोटंसं आपली आर्थिक प्रगती झाली कशात झाली म्हणजे मागासवर्गीय झालं, SC ST OBC हे जे आहे हे SC समाजाची जे म्हणतात SC समाजाची जी प्रगती झाली हे आरक्षणामुळे झाली असं मी म्हणतो. आरक्षणामुळे झाली कारण त्याच्यामधले काहीच लोक आरक्षणाचा फायदा घेतात आणि हे पारंपरिक चाललं. म्हणजे शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो त्याला ते पद्धत माहीत आहे त्या पद्धतीनं तो चालतो. मात्र असं नाही आहे की सगळेच आरक्षणामुळे त्यांची प्रगती आहे. तुम्ही शिक्षण जर चांगल्या पद्धतीने घेतलं तुम्ही शिक्षकाचा विषय केला ना तर ते क्रिमिलियर त्यासाठी लागू आहे आणलंय. ते क्रिमिलियर काय म्हणा तेच सांगू तुम्ही. आणि मगाशी जो विषय निघाला की शैक्षणिक दृष्ट्याच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग ते शैक्षणिक सक्षम झालेला माणूसच सगळ्या ठिकाणी सक्षम होतो, सस्टेंड होतो. आणि बाबासाहेबांना ते अभिप्राय होतं आणि म्हणूनच मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय. आणि आमच्या आज शैक्षणिक जर बाब पाहिली तर ती शैक्षणिक बाब उंचावली तर आपण आपलं अर्थकारण चांगलं करू शकतो, समाजकारण करतो. राजकारणाची आम्हाला फार गरज नाही आहे. आज आमचे 159 आमदार आहेतच त्यामध्ये, पण आम्ही जर शैक्षणिक सक्षम झालो आणि 159 आमदार जे आहे तुम्ही म्हणताय आणि ऍडव्होकेट वंचितचे सर्वेस्वर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत की
मराठ्यांच्या 169 जे काही पिढ्या आहेत, जे घराणे आहेत, त्यांनी संपूर्ण मराठ्यांचं भविष्य उद्ध्वस्त केलंय आणि त्यांनाच त्या पायरीवर आणून ठेवलं असं बाळासाहेब म्हणताय. काय म्हणा बाळासाहेब जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. कारण की ज्या समाजाचं नेतृत्व राजकारणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये टॉपवर आहे, जवळजवळ 90% वर मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झालेले आहेत. आजही ते सांगतायत की 169 आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत. मग बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार जो समाज एका खालच्या लेवलपासून वर जातो, तो जो समाज सुधारला जाते, त्या समाजानं आपल्या खालच्या समाजाला वर आणायला पाहिजे, शिक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी सरकारवर अवलंबून राहता कामा नये. ओबीसी नेत्यांनी केलं नाही. तुम्ही असं कसं काय म्हणाल? म्हणाल? मराठा समाजाचे आतापर्यंत मुख्यमंत्री होऊन गेले, सत्ताच मराठ्यांकडे होती असं तायडे साहेबांनी सांगितलं. आपण सुद्धा अनुभव ही परिस्थिती मराठा समाजाबद्दल आपण बोलतो, तीच परिस्थिती आज सर्व समाजांमध्ये सुद्धा आहे. आज शिष्यवृत्तीचा जर तुम्ही SC आणि STचं शिष्यवृत्ती जी घेतात राज्यातली, त्याचं जर तुम्ही विवरण पाहिलं तर त्याच्यामध्ये SC समाजाची शिष्यवृत्ती घेणाऱ्यांची मुलं जे काही माझ्या खेडेगावातल्या एखाद्या गावगाड्याच्या बाहेरचे गरीबाच्या मुलाला मिळत नाही, त्याच्यामध्ये क्लास 1 ऑफिसर जे झालेले आहेत ते SC समाजातून, त्यांचेच मुलं त्या ठिकाणी त्या संध्या उपलब्ध म्हणजे समानतेची संधीची समानता हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. परंतु पैशामुळे यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या आणि यांनी आपल्या वंचित घटकाला समोर न नेता, जसं मराठा समाजाने वंचित मराठ्यांना बरोबर नेलं नाही, त्याच प्रकारचे SC ST OBCमध्ये सगळीकडेच हे सुरू आहे. त्याच्यामुळे एक नवीन पद्धतीचं त्या ठिकाणी संवाद स्थापित होऊन आता मी ते आधी तेच म्हटलं की बाबासाहेबांनी असं म्हटलं नसेल, परंतु आपण आपल्या मोठ्या मनापणात आपण पाहताय IB7 न्यूज.